नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण खूप ठिकाणी ऐकतो की या विश्वामध्ये एकच देव आहे, एकच परमेश्वर आहे, फक्त रूप वेगवेगळी आहेत. हे आपण ऐकतो, पण आपण ऐकल्यानंतर आपण त्याच्यावरती किती विश्वास ठेवतो? कोणीतरी येऊन तुम्हाला सांगतंय की तुम्ही बाजूच्या दुसऱ्या धार्मिक स्थळावरती जा, तिथे तुमचा देव ऐकणार आहे. जर तुमचा देव ऐकत नसेल तर मग याला अंधश्रद्धा बोलायची का की भोळसटपणा म्हणायचा? हे मात्र प्रत्येकाने ठरवणं खूप गरजेचं आहे. तर हल्लीच एक किस्सा असा झाला की मी माझ्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसले होते आणि तिने मला सांगितलं की अरे, आमच्या बाजूच्या ज्या काकू आहेत ना, त्या स्वामी भक्त आहेत, मठामध्ये पण जातात, आत्ताही जातात. परंतु त्यांना कोणीतरी सांगितलंय की तुमच्या जर इच्छा पूर्ण व्हायच्या असतील ना, की किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जी काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करायचे असतील ना, तर बाजूला दुसरं एक धार्मिक स्थळ आहे, तिथे तुम्ही जा. तुमच्या इच्छा ज्या काही असतील ते सांगा किंवा तुमचे प्रॉब्लेम सांगा, ते सॉल्व्ह होतील. ते काहीतरी प्रसाद वगैरे देतात म्हणे. तर माझी मैत्रीण मला बोलली की तूही एकदा जाऊन ये ना आणि बघून ये की तुझ्या पण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, ते तिकडे बघ होता येतं सॉल्व्ह. तर हे जेव्हा मी उत्तर ऐकलं ना, तेव्हा खरंच म्हणजे मी रागावू की खरंच प्रेमाने हिला समजावू हेच मला समजेना. आपण कोणत्याही धार्मिक स्थळाला नावं ठेवायची नाहीयेत. सगळे परमेश्वर एकच आहेत. परंतु जेव्हा आपल्या गुरूंचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र आपल्या मनामध्ये एक विचारांचं एक असं कल्लोळ माजतं की नक्की या समाजात चाललंय काय? तुम्ही एखाद्या शक्तीला गुरु म्हणता आणि नंतर तुम्हाला कोणतरी काहीतरी सांगितलं म्हणून तुम्ही अगदी पळत सुटताय का? तेव्हा तुमच्या गुरूंवरचा विश्वास कुठे गेला? जर आपण आपल्या दुःखामध्येही आपल्या गुरूंना सांगितलं की तुम्ही तारा किंवा मला मारा, जे काही असेल ते तुमच्या हातात आहेत, का म्हणून आपला परमेश्वर धावत येणार नाहीये? कारण परमेश्वराला आपल्या माहिती आहे की ही व्यक्ती जी आहे ती एवढी चंचल आहे की हिला कोणी काही सांगितलं तरी पळत जाणार आहे. म्हणजे आपला एका दगडावरती पाय नसल्यामुळे नंतर मग आपल्याला तोंडावर पडावं लागतं. तर या विश्वामध्ये एकच परमेश्वर आहे. धार्मिक स्थळांवरती जा, अगदी तुम्ही तिथे पाया पडा. परंतु जेव्हा काही आपली समस्या असतील, त्या मात्र जेव्हा ज्या गुरूंना तुम्ही मानता त्या गुरूंसमोरच सांगा ना. त्यासाठी तुम्हाला इतर ठिकाणी जायची गरज नाहीये. परमेश्वर एकच आहे हे फक्त म्हणण्यासाठी आपण बोलतो. जेव्हा इतर धर्मातली लोक जेव्हा आपल्या परमेश्वराला जेव्हा नावं ठेवतात, तेव्हा मात्र आपण चिडून उठतो. परंतु त्या लोकांना नावं ठेवण्यासाठी आपण आपली कर्म काय आहेत हे पहिल्यांदा बघणं खूप गरजेचं आहे. धर्म कोणताही असो, सगळ्या धर्मांनी एकच शिकवण दिलेली आहे की माणुसकी. परंतु आपण जेव्हा या गोष्टी बाकीच्या धर्मांमध्ये ऐकतो किंवा ते लोक किती आपल्या परमेश्वराला मानतात की ते लोक आपला धर्म सोडून आपल्यामध्ये येत नाहीयेत, मग आपल्याला एवढं एवढं स्विच व्हायची काय गरज आहे की कोणतरी काहीतरी सांगितलंय आणि असा कोणता परमेश्वर आहे जो अगदी तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुमच्या इच्छा आकांक्षा अगदी लगेच पूर्ण होणार, तिथे तो बसूनच आहे. आणि आपल्या मंदिरामध्ये आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत ते खूप वेळाने पूर्ण होणार आहेत. असा कुठला परमेश्वर आहे आणि कोणता प्रूफ आहे जे आपले एवढे संत झाले, त्या लोकांनी आपल्याला शिकवण दिली की प्रत्येक समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. शांत राहा, अस्थिर होऊ नका. आपल्याला नक्की याच्यामधून काहीतरी मार्ग मिळणार आहे. आपल्या ज्ञानेश्वर माऊलीने तर समाधी घेतली, अगदी जिवंत समाधी घेतली. कोणाच्या भरोशावरती? त्या विठ्ठलाच्या भरोशावरती. मग हा जो विश्वास आहे तो आपला कुठेतरी कमी पडतोय का? हे प्रत्येकाला विचार करणं खूप गरजेचं आहे. भविष्यात जी पिढी येणार आहे, नवीन पिढी, त्या लोकांना अध्यात्म या गोष्टीबद्दल जर आस्था निर्माण करायची असेल, जर विश्वास निर्माण करायचा असेल, तर तो विश्वास पहिल्यांदा आपल्या मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळेला आपल्या पिढीलाही तो विश्वास वाटणार आहे की हो, मी ज्या परमेश्वराला मानतो किंवा माझा ज्याच्यावरती विश्वास आहे तो परमेश्वर मला प्रत्येक प्रॉब्लेम मधून काहीतरी नक्की मार्ग दाखवणार आहे. आणि त्याच वेळेला आपली पिढी ही भरकटणार नाही, तर तिथे ती स्थिर होईल. आणि याची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो, त्याचप्रमाणे आपण ज्यांना गुरु मानतो, ज्याला परमेश्वर मानतो, तोही आपली परीक्षा घेत असतो की ही व्यक्ती किती माझ्यावर विश्वास ठेवते. हे मला त्या व्यक्तीच्या जेव्हा आयुष्यामध्ये मी समस्या देईन तेव्हाच मला समजणार आहे. आणि त्याच वेळेला जर आपण पळालो परीक्षा सोडून, तर मग आपण कसे काय पास होऊ शकतो? या गोष्टींचा विचार करणं आज आज खूप आपल्याला गरजेचं आहे. तेव्हाच आपण येणाऱ्या पिढीसमोर आदर्श निर्माण करू शकू. विचार करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्यांचं मी स्वागतच करेन. नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.